केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सक्रिय राजकारणामधून निवृत्तीचे संकेत दिलेत. वय आणि शारीरिक मर्यादांचा उल्लेख करत त्यांनी राजकारण सोडून व्यवसायावर लक्ष केंद्रित करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण आलंय. पण आता मी ठरवलं या शब्दाला पूर्णविराम द्यायचा. आपण घरी बसू, घरी बसू. दोन्ही मुलगे चांगले आहेत. त्याला एकच शब्द सांगला, बेटा नांदा सौख्य बन. माझं वाक्य असं जे चाललं, जर मी रिझल्ट लोकांना देऊ शकलो नाही तर माझ्या ह्या पदांचा उपयोग काय, मग मी विचार करेन. असं वाक्य निवृत्त होतो असं नाही. नगरपंचायत निवडणुकीनंतर प्रथमच सिंधुदुर्गात दाखल झालेल्या खासदार नारायण राणेंचं कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केलं. अगदी राणेंच्या स्वागतासाठी लावण्यात आलेले बॅनर्सही सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होते. राणेंच्या स्वागतासाठी भव्य रॅली काढण्यात आली आणि त्यानंतर सभा आयोजित करण्यात आली. या सभेतून आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राणे काय बोलणार, राणेंची तोफ कुणाला गारद करणार याची उत्सुकता कार्यकर्त्यांना लागली. मात्र राणेंनी सभेदरम्यान थेट निवृत्तीचे संकेत देत कार्यकर्त्यांना भावनिक साथ घातली. राजकारणात कारस्थान नावाचा शब्द आहे. तेव्हाही अडचण आली, मला आत्ताही आली. पण आता मी ठरवलं या शब्दाला पूर्णविराम द्यायचा. आपण घरी बसायचं. त्याला विचारलं कशात त्रास कारस्थान करायला, पण घरी बसू. दोन्ही मुलगे चांगले आहेत. त्याला एकच शब्द सांगला, बेटा नांदा सौख्य बन. चांगली नांदा, चांगलं काम करा, नाव कमवा. आणि दोनही अतिशय चांगलं काम करा. गेल्या 57 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी शिवसेना ते भाजप वाया काँग्रेस असा प्रवास केला. शाखा प्रमुख ते मुख्यमंत्री आणि खासदार अशी पदं भूषवली. राणेंचा राजकीय प्रवास कसा आहे पाहूया. 1968 मध्ये वयाच्या 16व्या वर्षी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेच्या चेंबूर शाखा प्रमुखपदी राणेंची नियुक्ती. 1985 ते 90 शिवसेनेचे नगरसेवक आणि बेसचे अध्यक्ष. 1990 ते 95 राणेंची पहिल्यांदा विधानसभेवर निवड. नारायण राणेंकडे विरोधी पक्षनेतेपद. 1996 ते 99 मध्ये महसूल मंत्रीपदी निवड. 1999 मध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी निवड. 2005 मध्ये शिवसेनेला जय महाराष्ट्र करून काँग्रेसमध्ये प्रवेश. 2008 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुखांविरोधात बंड. 2009 मध्ये आघाडी सरकारमध्ये उद्योग मंत्रीपदी नियुक्ती. 2014 मध्ये राणेंचा मंत्रिपदाचा राजीनामा. 2017 मध्ये काँग्रेसचा हात सोडून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना. 2019 मध्ये महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन. भाजपकडून राज्यसभा खासदारपदी नियुक्ती. या प्रवासादरम्यान त्यांनी अनेक राजकीय चढउतार अनुभवले. मात्र राणे कधी थांबले नाही. मात्र राणेंनी अचानक निवृत्तीचे संकेत दिल्यानं त्यांचे मित्र आणि विरोधक दोघांनाही आश्चर्याचा धक्का बसला. राणेंचा हा निर्णय कोकणाच्या हिताचा नसल्याचं सांगत राणे समर्थकांनी राणेंची मनधरणी करण्याचं ठरवलं. राणे साहेबांसारख्या एका ज्येष्ठ नेत्याने निवृत्तीचे संकेत देणं हे राज्याच्या किंवा कोकणाच्या विकासाच्या हिताच्या दृष्टीकोनातून योग्य आहे असं मला स्वतःला काय वाटत नाही. माझे आणि नारायण राणे साहेबांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध आहेत, कौटुंबिक संबंध आहेत. पण मी स्वतः नारायण राणे साहेबांचा जो पण बोलेन, निलेश या दोन्ही यांच्या जो माझे संबंध आहेत, मी त्यांच्याजवळही बोलेन. नारायण राणे साहेब कधीच निवृत्त होऊ शकत नाही. राणे साहेब हे आमची ऊर्जा आहेत. राणे साहेब हे आमची शक्ती आहे आणि राणे साहेब हे आमचे मार्गदर्शक आहेत. त्यामुळे राणे साहेबांचं अजून 4 वर्ष खासदारकी बाकी आहे. आणि राणे साहेबांमुळे नुसता सिंधुदुर्ग जिल्हा नाही, नुसता कोकण नाही, तर मुंबई आणि अख्खा महाराष्ट्र आम्हाला स्फूर्ती देत राहतो त्यांच्या कार्यातून आणि त्यांच्या कामातून. आणि काल त्यांच्याबरोबरच मी मुंबईपासून गोव्यापर्यंत विमानाने एकत्र प्रवास केला. त्यामुळे त्यांची ऊर्जा अजूनही कायम आहे हे मी फार ठामपणे सांगू शकतो. तर राणेंचा निर्णय स्वागतार्ह असून त्यांचा आदर्श इतरांनीही घ्यावा असं आवाहन नाना पटोलेंनी केलंय. नारायण राणे साहेबांचं आदर्श त्यांच्यापेक्षा मोठे आणि त्यांच्या बरोबरच्या लोकांनी पाळावं हा एक संदेशही या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये जाते. त्यामुळे मला असं वाटतं की स्वागतार्ह आहे. राणेंनी केलेल्या वक्तव्यानंतर त्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली. दरम्यान त्यानंतर नारायण राणेंनी यू टर्न घेतलाय. वाक्य माझं नीट बघ. माझं वाक्य असं जे चाललं, जर मी रिझल्ट लोकांना देऊ शकलो नाही तर माझ्या ह्या पदांचा उपयोग काय, मग मी विचार करेन. असं वाक्य.
निवृत्त होतो असं नाही. जर माझ्या पदाचा उपयोग जनमानसाला होत नसेल आणि होऊ देत नसतील तर पूर्णविराम. याआधीही राणेंनी जे पी नड्डांची भेट घेऊन त्यांच्याकडे राजकीय निवृत्तीची इच्छा व्यक्त केली होती. मात्र जे पी नड्डांनी त्यांची विनंती मान्य केली नाही. दरम्यान नुकतंच चिपळूणमध्ये झालेल्या कृषी प्रदर्शनादरम्यान राणेंना अचानक भोवळ आली. भाषणादरम्यान अखेरच्या टप्प्यात आवाजही बसल्यानं राणेंनी भाषण आटोपतं घेतलं. त्यामुळे प्रकृतीच्या कारणामुळे तर राणेंनी आदल्या दिवशी निवृत्तीचे संकेत दिले नाहीत ना, अशी चर्चा रंगली आहे. उमेश परब, झी 24 तास, सिंधुदुर्ग.